कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा, तुम्हाला जे काही करायचंय ते करा, पण मला याच्यावर अपडेट्स हवे ते एसएपी। सर, श्रीकांत सरांच्या फोनवरून त्यांचं लोकेशन ट्रेस करण्याचा खूप प्रयत्न केला सर, पण काहीच हाती लागत नाही। ट्राय हरीश, बाबांपर्यंत पोहोचण्याचा काहीतरी मार्ग शोधून काढ प्लीज। येस येस येस। आदित्य सर, देवी आई कशा आहेत? त्या काही बोलल्या का? तुम्ही भेटलात का त्यांना? आई खंबीर आहे खूप, आणि याआधी अशा बऱ्याच सिच्युएशन हँडल केले तिने हिमतीने। आता ती तेच करते। फक्त मला आदित्य सर, तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्या जवळ जा। माझं बिना नशीबच फुटका आहे, मला घरात जायची परवानगी नाही। पण तुम्ही एक काम करा, तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्या जवळ बसा, त्यांचा हात हातात घेऊन त्यांच्याशी बोला। तुम्ही त्यांना हे पटवून द्या की तुम्ही श्रीकांत सरांना परत आणा। तशा माझ्या देवी आई लई खंबीर आहे, पण ही वेळ ना लई वाईट असते बघा, मला भल्यांना मोडून काढते। पाठीला उभी असलेली नवऱ्याची सावली अचानक गेली ना की कुठली बी बाई तुटून पडल, पण माझ्या देवी आई तसं कधी बी दाखवणार नाही। पण आदित्य सर, आता देवी आईंना अशा माणसाची गरज आहे की ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांना रडता येईल, आणि तो माणूस फक्त तुम्ही आहात आदित्य सर। पण तुम्ही आता जा, त्यांच्याशी बोला, जा। अभी ना जाओ छोड़कर, ये दिल अभी भरा नहीं। आई, बाबा, श्रीकांत परत येणार, मला सोडून एकटा तो कुठेच नाही राहू शकत। एका खोलीतून सुरुवात करून आम्ही एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, कित्येक वादळ वाऱ्यांना तोंड दिलं, अनेक संकटांमधून तावून सुलाखून निघालोय आपण। फक्त यावेळी मला तुमची काळजी वाटते। आमची काळजी नको करूस आई, तू बाबांनी केलेल्या संस्कारांमुळेच या अशा संकटांना तोंड द्यायला शिकलो ना आम्ही। बाबा परत येणार, आपण त्यांना परत आणू। आई, आजच चुकलं, मी श्रीकांतच्या हट्टाला बळी पडले। मी सिक्युरिटी घेऊन जायला हवी होती, मला सगळी परिस्थिती माहिती असून सुद्धा मी इतकी निष्काळजी कशी वागले आधी। नाही आई, तुझं काहीच चुकलं नाहीये। बाबांना तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे की तू त्यांना काहीच होऊ देणार नाही, आणि आपण दोघांनी मिळून दाखवून देऊ
बाबांचा विश्वास योग्य आहे. कदम जर थेट माझ्याशी लढला असता ना तर गोष्ट वेगळी होती. पण त्याने गावकरी आणि श्रीकांत अशा माझ्या वर्मावर बोट ठेवलंय. एका बाजूला कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला प्रेम, अशा दुहेरी कात्रीत मी पहिल्यांदा सापडले आधी. पण तू जो निर्णय घेशील तो योग्यच असेल. माझा पूर्णपणे विश्वास आहे तुझ्यावर. मग प्रेमात आणि कर्तव्यात मी कर्तव्य निवडेन. डोंट वरी अहिल्या, श्रीकांत येईल परत. बाय द वे, प्रायव्हेट एजन्सीजना हायर करा. कसं आहे ना, वेळ असता आपल्याकडे तर गोष्ट वेगळी होती. बट दिस सायकोपॅथ यू नो. ऐक ना दिशा, मला सांग, आता आदित्यनी जर त्या गावकऱ्यांकडून सह्या घेतल्या आणि किडनॅपर्सना पेपर नेऊन दिले तर किर्लोस्करांची अब्रू तर नक्कीच जाणार आहे. मग या अहिल्यादेवीला काळं कुत्र सुद्धा विचारणार नाही ग. किर्लोस्करांचं साम्राज्य कोसळणार आहे. तरीही तुला किर्लोस्करांची सून व्हायची हौस आहे? मम्मा, सासू मॉमच्या या मिस्टेकमुळे जर त्यांचं स्टेटस, प्रेस्टीज आणि सगळं एम्पायर कोलॅप्स झालं तर मग आपल्या फ्युचरचं काय? मूर्खासारखं काही बोलू नकोस. ती अहिल्यादेवी किर्लोस्कर आहे. तुला वाटतं ती इतक्या इझिली हार मानेल? नेव्हर. जस्ट वेट अँड वॉच. बोल आदित्य. आई, झालं सया. तुम्ही निघा तिथून. चल गाडी कर. सांग त्या सूर्यकांत कदमला अहिल्यादेवी येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.